तो पहिला कॉल आलेला आहे। हॅलो, बोला। बहुतेक आसावरीताई त्यांना तुमच्याशीच बोलायचंय। हॅलो, बोला, कोण बोलतंय? बबड्या? हॅलो हॅलो हॅलो, तुम्हाला आवाज येतोय का? बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण त्यांचा फोन रिकनेक्ट होईपर्यंत आसावरीताई मला तुम्हाला विचारायचंय की हा बबड्या कोण? मी माझ्या मुलाला तो अतिशय लहान असल्यापासून बबड्या म्हणायचे। ओ, आणि त्यांच्या एका हुंदक्याहून तुम्ही ओळखलं की त्यांचाच आवाज आहे, त्यांचाच फोन आहे। का नाही ओळखता येणार? मूल जेव्हा नीट बोलू पण शकत नसतं तेव्हा त्याच्या मनातले विचार सुद्धा आईला कळत असतात। मी बबड्या नाही बोलत आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। नाही, बरोबर आहे तुमचं। मी माणसं ओळखायला चुकतेच। मी तुमची आई नसेन, पण तुम्ही कोणाचे तरी मुलगा आहातच ना? तुम्हाला आसावरीताईंना काही प्रश्न विचारायचे आहेत का? लवकर लवकर विचारा, कारण पुष्कळ कॉलर वेटिंगवर आहेत। हो, मला त्यांचा आवाज ऐकून ना माझ्या आईची आठवण झाली। तुम्ही आता इतक्या मोठ्या उद्योजिका झालात, इतक्या बिझी असाल, खूप कामं असतील तुम्हाला, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण येते का हो? मुलाची आठवण यायला आई मुलाला कधी विसरलेलीच नसते ना। पण काय आहे, पक्षी एकदा घरट्यात उडून गेला की घरट्यानं त्या पक्षाने परत यावं याची अपेक्षा करायची नसते। त्यामुळे तो काळ मी केव्हाच मागे सोडून टाकला। हे बघा आसावरीताई, तुमचा आवाज ना एकदम माझ्या आईसारखा आहे। मला माझ्या आईची माफी मागायची होती, तिला सॉरी म्हणायचं होतं, तिने रुसली आहे माझ्यावर। आपण ही प्रश्न मंजुषा आसावरीताई उद्योजिका होण्याबद्दल ठेवलेली आहे, आणि तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो, तुम्हाला जर तुमच्या आईची माफी मागायची असेल ना, तर तुमच्या आईकडे जा, नतमस्तक व्हा, तुम्हाला तुमची आई नक्की माफ करेल। कारण जगात अशी कुठलीच आई नाही जी आपल्या मुलाला माफ करणार नाही। तुम्हाला तुमच्या आईला माफ करावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन, आणि तुम्हाला तुमच्या आईची माफी मागायची त्यासाठी तुम्हाला बळ यावं यासाठी खूप खूप शुभेच्छा। बाय द वे, फोन केल्याबद्दल थँक्यू सो मच। दोन प्लेट थालीपीठ, जिलेबी, पोहे, थालीपीठ 2 प्लेट। तुमचं काय 2 प्लेट थालीपीठ, तुमचं 2 प्लेट जिलेबी, तुमचं 2 प्लेट आणि तुम्हाला पोहे आणि 2 प्लेट जिलेबी। हा बॉस, भाई गर्दी जमा झाले, ऑर्डर देत आहेत बॉस, पटापट करा ना। दादा बघा ना बाहेर काय काय मागतात ते, मला ना कळतच नाही कसं करू काय करू। मग हा, तू कांदे चिरायला घे। हो, मधू, कढई गॅसवर ठेव आणि गॅस पेटव। हा, पेटवला। मंग्याचे कांदे चिरून झाले की तू भाजी घे, आणि आसावरी जसं मसाले वगैरे घालून भाजी करते ना तशी भाजी कर। ओ दादा, मला नाही जमणार हे काही। मी ना फक्त वहिनींच्या हाताखाली काम करते, म्हणजे ना आम्ही भाज्या निवडून चिरून देतो, बाकी फोडणी वगैरे त्याच करतात। मला नाही जमणार फोडणी वगैरे। बॉस, यू दुडू आम्हाला नाही येत, वी आर हेल्पिंग करिंग ना। तुम्ही सांगा ना काय करायचंय, आम्ही करतो ना हेल्प। मी इथपर्यंत पोहोचले ते केवळ आणि केवळ माझे पती अभिजित राजे त्यांच्यामुळे। माझ्या पाठी अन्नपूर्णा सांभाळत आहेत आणि म्हणूनच मी इथे येऊ शकले मुलाखतीसाठी। मला माहिती आहे तुम्हाला आसावरीताईंसोबत भरपूर गप्पा मारायच्या आहे, पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे या ठिकाणी थांबावं लागणार आहे। आसावरीताई, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून गप्पा मारल्या, खरंच खूप छान वाटलं। आय एम शुअर तुमची मुलाखत ऐकून सगळा महिला वर्ग इन्स्पायर झाला असेल।
जाता जाता सगळ्या महिलांना तुम्ही काय मेसेज द्याल, काय सांगाल? असा संदेश वगैरे देण्यात की मी कोणी मोठी नाहीये किंवा मी असं मोठं काही आयुष्यात केलं असं मला वाटत नाही. मी गृहिणी असल्याचा मला खूप अभिमान आहे. तसंच मला बाकीच्या गृहिणींना म्हणूनच सांगावंसं वाटेल की तुम्ही स्वतःतली ताकद ओळखा, स्वतःतली कला, बलस्थान जे काय असेल ते ओळखा आणि त्याप्रमाणे आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. एवढंच. क्या बात आहे आसावरीताई. मीही माझ्या आईला सांगणार आहे की तूही मस्तपैकी तुझ्या आवडीचा एखादा स्टार्टअप सुरू कर. बाय द वे, थँक्यू सो मच आसावरीताई, तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्या, खरंच खूप छान वाटलं. मी आरजे मिकी गप्पा मारत होतो आसावरी अभिजित राजे यांच्यासोबत. वेळ झाली आहे कल्टी मारण्याची, पण जाण्यासाठी ही झकास गाणं तुमच्यासाठी प्ले करतोय ओनली ऑन 95 रेडिओ आपलं मराठीवर. एन्जॉय करा. क्या बात आहे, मजा आली आसावरीताई. भरपूर कॉल्स आले, भरपूर मस्त रिस्पॉन्स होता. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेलच. हो. आणि मला ना तुमच्याबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल आणि जाणून घ्यायचंय. म्हणजे फक्त ऑन एअर बोललो म्हणून नाही, पण जेन्युअनली तुमच्या प्रवासाबद्दल ऐकायचं आहे. सो सॉरी, मी आल्यानंतर तुम्हाला विचारलं नाही, पण काही घेणार चहा किंवा कॉफी? नाही, खरंच काही नको मला. म्हणजे आपलं झालं ना हे कार्यक्रम, मग निघू मी. आसावरीताई, तुम्हाला काही सांगायचं होतं मला. म्हणजे तुम्ही इतक्या साध्या आहात ना, म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही इतका मोठा व्यवसाय, इतका मोठा उद्योग सांभाळतात. आणि तुमच्या हातच्या उकडीच्या मोदकांबद्दल मी खूप ऐकलंय. कधी खायला मिळतील मला? मिकी बाळा, मला पण खूप आवडेल तुझ्याशी बोलायला. मला माहिती आहे तुला खूप गप्पा मारायच्या आहेत माझ्याशी, पण खरं सांगू का, मला आता जायला हवं. कारण हे तिकडे एकटे आहेत ना अन्नपूर्णाला, आणि मी तुला म्हटलं होतं ना दुपारी आमच्याकडे खूप गर्दी असते, मला त्यांची मदत करायला गेलं पाहिजे. हां, थँक्यू व्हेरी मच. निघते मी. बरं, चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. प्लीज या. आई 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 मला माफ कर. उठ सोहम, उठ सोहम. किती सोपं असतं ना आई मला माफ कर म्हणणं. मुलांना वाटतं, असं म्हटलं की आईने त्यांचे 100 गुन्हे माफ करावेत, त्यांच्या सगळ्या चुका पोटात घालाव्यात. पण काही चुकांना क्षमा नसते सोहम, आणि तू केलेली चूक ही अक्षम्य आहे. मी नाही तुला माफ करू शकत. आई आई ऐक ना ग माझं. आई आई तू रागव माझ्यावर चिड, मला ओरड, पण प्लीज असं निघून नको ना जाऊस. आई आई सोहम, सोहम, माझी वाट अडवू नकोस. मला उशीर होतोय. अन्नपूर्णाला माझा नवरा माझी वाट बघतोय. मला त्यांची मदत करायची आहे, त्यांना माझी गरज आहे, आणि तुझ्याशी बोलायला मला तर खरंच वेळ नाहीये. अहो आणा ना लवकर, किती वेळ बसायचं? बॉस, बॉस, काहीतरी करूया ना आपण. अरे किती वेळ लागणार आहे अजून? आसावरी ताईंना बोलवा, त्याशिवाय काही होणार नाही. त्या नव्हते तर बंदच ठेवायचं ना, कशाला चालू करायचं? अरे याला काय अर्थ आहे? सर, बाहेर कस्टमर्स. शुभ्रा, बरं झालं तू आलीस. तू सगळ्या स्वयंपाक करशील, आम्ही हवं तर तुला सगळी मदत करतो. मी पर्स ठेवून येते पटकन. हो, ये. थँक गॉड ताई, यू कम. आता तुम्ही सगळं सांभाळा. आय थिंक बॉस काही करू नाही शकणार आहे. नॉट पॉसिबल फॉर बॉस. आपण एक ट्रिक करूया. ट्रिक? कशासाठी बसलात तुम्ही सगळे इकडे? दुसऱ्या एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेला असतात तर थांबला असतात का एवढा वेळ? नाही ना. मग कशाला वेळ वाया घालवताय? हे बघा, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, तुम्हाला कोणी अडवलं नाहीये. काय होईल? फार तर फार अन्नपूर्णाचे 4 कस्टमर्स कमी होतील. थोडस नाव खराब होईल, कदाचित बंदच पडेल अन्नपूर्णा.
पण ठीक आहे, तुमच्या गरजा तर भागतील ना. जा जा निघा. याला काय अर्थ आहे? आम्ही फक्त असारवी ताईसाठी इथे येतोय. त्या किती आपुलकीने बोलतात सगळ्यांशी. आता इथे परत यायलाच नको. थांबा. मग या आजचा अन्नपूर्णाचा स्पेशल मेनू काय आहे? जिलेबी. थांबा, आत्ता आणतो. प्लीज तुम्ही या ना, बसा ना. हा कम कम. सर, हो शुभ्रा, आसावरीने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी असा कोण करू देणार नाही. रिक्षा रिक्षा. एक मिनिट. अरे सांभाळ. बस आहे. आई ग. दादा अंधेरी चला. बॉस क्या बात है, इसे कहते हैं आर्ट. हाय मंग्या, गरम गरम खायचे का? मला चालेल.
आसावरी ताई केव्हाची ऑर्डर दिली? हो का? बघते आम्ही. आसावरी ताई, अरे वा, आसावरी ताई आल्या म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना खायला भेटेल. मी बघते हा, काळजी करू नका. अहो, हे सगळं तुम्ही? आसावरी, ती पहिली मानकरी तू आहेस. खूप छान झालीये. मस्त. या जिलब्या घ्या. ये बा. आई फायनली शेफ अभिजित राजे इज बॅक. हॅपी कॉन्फिडन्स रिटर्न डे. आणि ऐका, तुम्हाला अजून जिलबे हवे असेल तर सांगा, मी अजून बनवतो. ओके. अगो बाई, एक गोष्ट विसरलेच. अहो, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग ना. म्हणजे आता तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणं सोडून दिलं होतं, तुमचा हात थरथरत होता आणि पुन्हा तुम्ही शेफ म्हणून उभं राहू शकाल का नाही अशी शंका आली होती ना, तर मी खरंच खूप घाबरून गेले होते हो. मला असं वाटत होतं आता पुढे काय. मला माहिती आहे असं. अगं पण आता बघ ना, काय फर्स्ट क्लास जिलब्या बनवल्यात मी. आता कसली काळजी. हो खरंच. पण तेव्हा ना मी देवाला एक नवस बोलले होते. तो आता आपल्याला पूर्ण करावा लागेल, कारण आता सगळं ठीक झालंय ना. असावरी, तुला माहिती आहे माझा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. पण नाही, हरकत नाही. तू नवस बोललीस ना, करूया पूर्ण. हो, पण तो तुम्हालाच पूर्ण करावा लागेल. म्हणजे मी नवस असा बोलले होते की तुम्ही ना तुमच्या हाताने 101 लाडू करून त्याचा देवाला नैवेद्य दाखवाल. काय? 101 लाडू? आणि तेही तुमच्या हातचे. अरे बापरे, म्हणजे ते मलाच बनवावं लागतील. बरं, बाय द वे, कसले लाडू? मोतीचूर. रवा, बेसन, नारळ नाही चालणार का? मोतीचूरच का? कारण नवस मोतीचुरांच्या लाडवांचा केलाय ना. या जिलब्या नाही चालणार. माझ्याच हातच्या आहेत, त्यांना माहिती आहे. मग मी केलं की नाही? हो, पण देवाला केलेला नवस आहे तो असं कसं तडजोड कशी करून चालेल त्यात. जो नवस मी बोलले ना, तोच आपल्याला करावा लागेल. हो सर, आईंचं अगदी बरोबर आहे. आता एवढं नवस वगैरे बोलल्यात आई, तर तुम्हाला लाडू तर करावे लागतीलच ना. पण आई, मी काय म्हणते, सरांनी एकट्यांनीच एवढे सगळे लाडू बनवायचे की आपणही मदत केली तर चालेल? अगो नाही ना, आपल्याला कशी मदत करता येईल. जो नवस बोलले की त्यांच्या हातच्या 101 लाडवांचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे लाडू त्यांनाच करावे लागतील ना ग. अरे म्हणजे आता तुझा देव काय बघतो काय, कोण मदत करता येते, ही करते का तू करते? काय हो सारखं तुमचं असतं नेहमी तुझा देव तुझा देव. बरं दिसतं का देवाबद्दल असं बोलणं? नाही ठीक आहे, तुम्हाला करायचं नसेल नवस तुम्ही करू नका. मी जाईन देवापुढे नाक घासून त्याची माफी मागेन आणि सांगेन जी काही नवस न फेडल्याची शिक्षा ती मला एकटीला करून टाक. बघितलं शुभ्रा, एक शब्द बोलायची सोय नसते माझी हिच्या पुढे. हे असं असतं तुझ्या सासूचं. बघणाऱ्यांना वाटते साधी शांत, पण माझ्यासाठी आता काय करणार. तिचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच असते ना. आता बनवतो आज रात्री तुझ्या देवासाठी 101 लाडू. ह्या देवीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा नवस बोललोय ना मी.